कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय जय राम देवाचे सर्व भावे देवाचे सर्व भावे
Bye.
मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी दोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या दोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट दोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा नजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बो फलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् अध्यस्तत्वं ओंकार अकार मकार परात्परं सत्यपरं त्रिसत्यं योगेश्वरो वा जगदेश्वरो वा त्वं कृष्णरूपं मनसा स्मरामि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपाणिं मण्डनं मण्डनानां
तरुण तुलसीमाला तन्नरं कन्यनेत्रं सदधवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू पांडुरंगा पांडुरंगा दुसरे शरण संपतिया दुसरे शरण संपतिया त्यांचा कृपा झाले कसे गावी तारू बाबा दुर्गा वसिष्ठ कुंभोद भगवतमार्य मुनीन्द्र देवार्चितशेखराय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय तस्मै वकाराय नमः शिवाय शरण शरण हनुमंता हनुमंता शरण शरण हनुमंता शरण हनुमंता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थ रामभोज तेजस प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 और नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
फुले चौफाळुनिया भले वरी वैसवे पावले श्री गुरूंचे ते नमस्कार वनी आता मस्तक माझा पायावरी मस्तक माझा मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग की ज्या अभंगामध्ये तुकोबाराय शरणागतीची चतुश्रुती करतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी किम निमित्त आपण येथे जमलेलो आपण सर्वांना तर माहितीच आहे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य पूर्णाम गुरु गणपत महाराज जवळेकर यांच्या 16व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. खरं पाहिलं गेलं तर जागराची सेवा होती माझी, पण आजचे आमचे गुरुवर्य गुरुराम गुरु हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज भोजने काही कारणास्तव त्यांना दुसरीकडे जावं लागलं आणि त्यांची अशी इच्छा होती की त्यांच्या कीर्तनाच्या जागी मी सेवा करावी. आता साहजिक आता त्यांच्या कीर्तनाच्या जागी मी कीर्तन करायला म्हणजे माझ्या कीर्तनाच्या जागी त्यांची सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात की मनोनी शरण जावे. शरण जावे कोणाकडे जावे तर देवाकडे शरण जावे. शरण जावे पण कसं जायचं शरण तर सर्व भावाने देवाकडे शरण जायचंय. शरण गेल्यानंतर भगवंताकडे देवाकडे जर शरण गेल्यानंतर त्याचा काय फायदा होतो तर तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. तो या भवनाम संसारापासून भवनाम नदीपासून तो अलगद पार पडतो. तो देवता तो देव भगवंत या जीवाला या संसार रूपी माये नगरीतून या भव नदीतून अलगद बाहेर काढतो. बहु करुणावंत खूप करुणावंत आहे, भक्त वत्सल आहे, कृपाळू आहे, खूप करुणावंत आहे, ज्याचं नाव अनंत आहे. हे आम्हाला साक्षी आलं म्हणून हे आम्ही तुमच्या समोर प्रगट करतो. असं सरळ सरळ अभंगाचा अर्थ भावार्थ. खरं पाहिलं गेलं तर ह्या अभंगाचा जर आपण विचार केला तर आपल्याला 4 प्रश्न पडतात. शरण का जायचं, शरण का जायचं, शरण कोणाकडे जायचं, शरण कसं जायचं, शरण का जायचंय, कोणाकडे जायचंय, कसं जायचंय आणि त्याचा फायदा काय. शरण गेल्यानंतर त्याचा फायदा काय. अहो कित्येक तरी लोक आहेत म्हणतात अहो तुकोबाराय तुम्ही म्हणतात शरण जायचं अहो पण शरण आम्ही जाऊ का, कशामुळे, आम्ही गेल्यावर त्याचा फायदा काय. तर का फायदा काय. प्रत्येक मनुष्य असो संसार असो किंवा परमार्थ असो प्रत्येक कार्य करताना मोबदला काय भेटतोय. कोणतीही कृती केल्यानंतर त्याला फायदा काय, कोणतीही कृती केल्यानंतर त्याच्यापासून त्याला पगार किती भेटते. आता प्रत्येक व्यक्ती संसारामध्ये प्रत्येक आता दिवस का रात्र काबाड कष्ट करतं आणि महिन्यानंतर त्याच्या हातामध्ये काही पगार येते. अहो पण ही कृती करण्याचा फायदा काय, ही कृती केल्यानंतर आम्हाला फायदा काय. अहो शरण गेल्यानंतर काय, शरण का जायचं आणि कशाकरिता आणि ते गेल्यानंतर आम्हाला फायदा काय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ठीक आहे, शरण जायचे. अहो तुकोबाराय, तुम्ही म्हणताय की कशाकरिता शरण जायचे त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. म्हणून शरण जावे, म्हणून शरण तुकोबाराय म्हणतात म्हणून शरण जावे. अहो शरण जायचं कोणी, शरण जातं कोण, कुणाकडे जायचंय, कसं जायचंय आणि गेल्यानंतर काय फायदा. आता पहिल्यांदा विचार करायचा की शरण कोणी जायचंय. जीवाने जायचंय, पण त्याच्यामध्ये सुद्धा 4 प्रकार पडतात. मनुष्यामध्ये म्हणजे आता मनुष्यामध्ये प्रकार आहे, पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. आता या 4 प्रकारचे मनुष्यामध्ये प्रकार पडतात आणि 4चा जर विचार केला आपण तर पामर कुणापाशी शरण जात नाही. आता देवापाशी शरण जायचंय, जो देवालाच मान्य करत नाही. अहो देवच नाही, काय असेल तर त्याचं काय म्हणणं आहे, खावे खावे बरे हा असावे संसारी, सदैव हेची करी हाव सदैव ह्याची करी हाव संसारी. ल्यावे प्यावे खावे, मला दुसरं बोलायचं तर फक्त आणि फक्त या जीवनामध्ये आलं. हा मनुष्य जीवन फक्त एकदाच येणार आहे आणि एकदा का ते आलं त्यानंतर पुन्हा मनुष्य जन्म आहे का नाही माहिती नाही. मग जोपर्यंत आपण या मनुष्य जन्मामध्ये आहोत तोपर्यंत भोग भोगायचे, तोपर्यंत भोग भोगायचे आणि एकदा का गेलं तर पुन्हा काय पाहते, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमचे कालिदास भाऊ इथे आलेले आहेत, त्यांचा आभार. आता हे सर्व जमलेले बाल गोपाल आहेत. तसेच आमचे गुरुवर्य सरकडे गुरुजी आहेत, तसे आमचे सुभाष महाराज आहेत, तसेच आमचे गुरुवर्य वाघुणे पाटील असतील, तसेच आमचे कपिल महाराज असतील, आमचे परम मित्र महेश महाराज असतील, तसेच मृदंग साथीला आमचे मित्र धनंजय असतील, तसेच आमचे बालगोपाल कवले महाराज आहेत. तसेच तेथे तुम्ही सर्व जमलेले सर्व बालगोपाल सर्व सदग्रहस्थ असतात. तसेच आमचे दादा महाराज असतील, तसेच ज्यांनी आम्हाला अतिशय प्रेम केलं, अतिशय मदत केली ते आमचे आबा असतील. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. तर सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तर म्हणण्याचं झालं तर कोणी जायचंय शरण, कोणी जायचंय शरण, कोणाला जायचंय. अहो पामराचा विचार केला तर तो भगवंत देव नाहीच म्हणतो, मग तो कधी शरण जाणार. खरं पाहिलं गेलं तर देवा तुकोबाराय तुम्ही म्हणता की शरण जायचं. अहो पण जायचं कोणी. कित्येक लोक आहेत, असे कित्येक लोक आहेत की जे आपण त्यांना काय म्हणतो, अज्ञानी म्हणतो, पाखंडी म्हणतो किंवा नास्तिक म्हणतो. नास्तिक तर म्हणतो देव तर नाहीच नाही, एवढं त्याच्या पुढे बोलणं झालं. काही आस्तिकही आहेत की जे म्हणतात देव नाही.
पूर्वमीमांसा आणि यांचा जर विचार केला तर त्यांचं म्हणणं आहे उत्तर मीमांसा पूर्वमीमांसा जे वेदाला मानतात देवाला मानत नाही. काही असे आहेत की जे म्हणतात की मंत्ररूप देवता मानतात, मंत्ररूप देवता मानतात पण ईश्वराला मानत नाही. ब्रह्म मानतात पण ईश्वराला मानत नाही. काहींचं म्हणणं तर आहे की देव ईश्वर हा सृष्टी निर्माण तर करतच नाही. निराकार ईश्वर निराकार आहे आणि त्याच्या जागी माया प्रकृती ही सृष्टीला निर्माण करते. मग असं असताना मग शरण जायचं कोणाला? शरण जायचं कोणी? पामर तर हा म्हणतो की देव तर नाहीच. खरं पाहिलं गेलं तर आणि पुढचा जर विचार करायचा म्हटला तर मुक्ताचा. अहो मुक्ताचा जर विचार करायचा झाला तर तो मुक्त आहे. ज्याची प्राप्ती त्याला करायची आहे त्याला ती प्राप्त आहे. भगवंताची प्राप्ती आहेच त्याला आणि संसार रूपी बंधापासून त्याची सुटका झालेलीच आहे. मग शरण तो तर काय जाणार नाही. मग राहिलं कोण? जिज्ञासू आणि विषयी. आता जिज्ञासू आणि विषयी राहिले तर दोन्ही शरण जातात. हे जो उपदेश केलेला आहे तो उपदेश दोन्हीवरही लागू होतो. आता दोघांना कोणते त्यांच्या जीवनातील कार्य विषयी असो विषयाला जर या पृथ्वीतील असो या मृत्यूलोकातील असो किंवा परलोकातील असो काही भोग भोगायचे असतात ते भोगाच्या इच्छेसाठी तो भगवंताच्या शरण जातो. तो कोणाला तरी शरण जातो की जेणेकरून त्याला त्या भोगांची प्राप्ती होते किंवा जिज्ञासू की जेणेकरून त्याला भगवंताची प्राप्ती होईल आणि या भवनाम संसारापासून त्याची सुटका होईल. म्हणून शरण कोणी जायचंय तर जिज्ञासू आणि विषयाने. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की शरण कोणी जायचं हे आम्हाला कळलं पण शरण कोणाकडे जायचं? तर तुकोबर आहे तर या ठिकाणी म्हटले की मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी. देवाला शरण जायचं. अहो देवाला शरण जायचं म्हणजे आता या ठिकाणी तर देव म्हणजे स्पष्ट विचार केलेला नाही. स्पष्ट उच्चार किंवा एखाद्या कोणत्या तरी देवाचं नाव स्पष्ट नाव घेतलेलं नाही. मग शरण जायचं कोणापाशी? आता देवामध्ये सुद्धा 3 प्रकार पडलेले आहेत. एक म्हणजे केलेले देव, दुसरे म्हणजे झालेले देव आणि तिसरे म्हणजे असलेले देव. आता केलेले देव म्हणजे काय नेमकी तर त्याचं एक दृष्टांतामध्ये उदाहरण देतो. एकदा काय झालं, बारकं गाव होतं आणि गावामध्ये एक मंत्री नेमके आले येणार होते. आता मंत्री येणार म्हटले की आता त्या गावाचा भले विकास नसलो रात्रीच रस्ता तयार करतात. दिवसू देत नाहीत की काय विकास नाही काय नाही, रात्रीतच काम करून टाकतात. आता रात्रीतच यांनी सर्व काही काम केलं आणि सर्व ठिकाणी पोलीस बंदी सगळी व्यवस्था करून टाकली जेणेकरून त्या मंत्र्याला काही दिसणार नाही आणि त्या वर्तमानपत्रकांना त्या रिपोर्टरला सुद्धा काही दिसणार नाही अशी तयारी केली. सगळं पोलीस वगैरे थांबले, सगळं बंदोबस्त केला, चांगला कडक बंदोबस्त केला. आणि तेवढ्यामध्ये एवढा बंदोबस्त असताना एका घरामधून एक मुलगा नेमकी बाहेर निघाला. आता बाहेर निघाला म्हणजे तो निघाला काय म्हणजे साधा नाही निघाला. न धोत्रम न पात्रम न वाटी न तांब्यानं वाटी. अहो आणि निघाला, कपडे तर घातले नाही तसाच भोंगळा निघाला, बाहेर आला. आता एका चांगल्या तीक्ष्ण अधिकाऱ्याने पोलिसांनी त्यामुळे त्याला पाहिलं. आता म्हटले हा तर पराक्रम करणार म्हणजे करणारच. ह्याची शिट्टी वाजवणार, तो खाली बसून त्याचं काम करणार आणि झालं. आणि तो निघाला. हा ही तर यूज तर त्याने तिथं फुलं तर टाकलीच खाली. आता करावं काय नेमकी? फुलं टाकलेली बघितली आणि ती जागा बंदोबस्ताची त्याच्याकडे होती. काय झालं तर त्याच्या नोकरीचा सवाल. काय करावं काय त्याला काय सुचना. काय करावं सुचना. मग तरी काय केलं, शेवटी शेजारच्या दुकानामध्ये गेला, दुकानामधून गुलाल आणला आणि गुलाल त्याच्यावर टाकला. आता नेमकी मंत्री पाठीमागून यायला होता आणि हा प्रकार त्यांनी पाहिला. हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने सुद्धा त्याच्या काय जर गाडी असेल काय ते रथ असेल त्याच्यातून तर तोही खाली आला, त्या दुकानात गेला, त्यानेही गुलाल घेतला आणि तिथं टाकला. आता तेवढ्यामध्ये झालं असतं तर ठीक होतं. त्याने हार घेतला, हार ठेवला आणि खाली दंडवत घातला
आता मंत्र्यांनी हा प्रकार केलेला प्रकार पाहिल्यानंतर बाकीचे पाठीमागचे सुद्धा आले, ते सुद्धा गुलाब टाकू लागले, पाया पडू लागले, हार टाकू लागले, फुलं टाकू लागले. हे म्हणता म्हणता त्या गुलाचा ढीग पर माझ्या उंची एवढा झाला. केवढा? एवढ्या उंची एवढा गुलाब झाला, एवढी लोक आली. आता नेमकी एवढं सगळं विचार केला, एकाने त्याच्यात विचार केला, अहो सगळे येतात पाया पडतात, ठीक आहे, अहो पण ते देवाचं नाव काय? त्या देवाचं नाव काय? अहो कित्येक तर लोक असतात देव देव म्हणता मध्ये पाहून त्यांना ते कोणत्या देवाची ते पूजा करतात ते सुद्धा त्यांना माहिती नसते. आता क्षणला कोणाला देवाचं माहिती नव्हतं, यांनी पूजा तर केली, विचार तर करतात. आता त्या पोलिसाला माहिती होतं देव कोण आहे, त्याला माहिती होतं, पण नाव सांगायची त्याची काय ताकद आहे? नाव सांगितलं तर मंत्री काय त्याला सोडत नाही, आणि लोक तर एवढी मारतील काय त्याचा काय पत्ताच नाही. सांगण्याचा माझा उद्देश एवढा की केलेले तो कितीतरी असतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकदा काय झालं, एक आजीबाई प्रवास करता करता गाडी निघून चालली होती. गाडीमध्ये प्रवास चालताना आता जुनी वेळ होती, जुन्या काळामध्ये बरोबर कपडे ठेवत होते लोक, एखादा ड्रेस, एखादी साडी वगैरे काहीतरी ठेवत होते. आता नेमकी तिने जी साडी घेतली होती ती फाटली. ती साडी फाटली, आता करावं काय म्हणलं, तिने ती उचलली. गाडी नेमकी काय त्या हॉटेल पाशी थांबली असं काय जेवणाकरिता, आणि तिने लांबून एक बोराटीचं झाड पाहिलं. बोराटीचं झाड पाहिल्यानंतर ती उठली, त्या झाडापाशी गेली आणि तिची जी फाटलेली ती साडी होती ती साडी त्या झाडीला बांधून टाकली. आता हा प्रकार पाहिला बाकीच्या लोकांनी. हा प्रकार पाहिल्यानंतर काय काय हा हा म्हणता काय रांग लागली, जिथे येते स्वतःचे कपडे घेते, कपडे फाडते. आता ही जी साडी फाडली होती ती खराब झाली होती फाटली म्हणून. ह्यांनी तशी फाटलेली खराब साडी, कपडे, खराब कपडे नाही आणले, नवीन कपडे आणले, चांगले कपडे आणले आणि ते फाडले आणि ते बांधले. काहींनी ते नवीन कपडेच अर्पण करून टाकले. नाही म्हणता म्हणता काय तिथं जत्रा उभा राहिली. एवढंच नव्हे तर आता तिथं आता एवढं मोठं जर देवाला तयार झालं म्हटलं, तिथं पुजारी नको का? आले 2-3 पुजारी, तिथं सर्वच तिथं पूजा करू लागले. म्हणणार काय आणि नाव काय, तर आता नाव काय द्यायचं देवीचं? शिळा तांब्याचं बाहुले केले, शिळा तांब्याचं बाहुले केले, शिळा तांब्याचं बाहुले केले, शिळा तांब्याचं बाहुले केले. पाच मातोडीवर बैसविले, पाच मातोडीवर बैसविले, पाच मातोडीवर बैसविले, पाच मातोडीवर बैसविले. मला आले ते नाव ठेविले, मला आले ते नाव ठेविले, मला आले ते नाव ठेविले, मला आले ते नाव ठेविले. राजदासी लागले शिळ्या तांब्याचे बावले केले, शिळ्या तांब्याचे बावले केले. हा पाट मांडणीवरी बैसविले, पाट मांडणीवरी बैसविले. गंधाक्षर जो काढिले, गंधाक्षर जो काढिले. या जनासी लागले वेळ. अहो शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडणीवर बैसविले, गंध अक्षर जो काढिले, मना आले ते नाव ठेविले. या जनासी लागले वेळ. अहो जे कोणालाही देव म्हणतात, कोणाचीही पूजा करतात, अहो कोणाचीही पूजा केल्यानंतर, कोणाचीही पूजा केली, कोणाचीही काबाड कष्ट केले, कोणाचीही अर्चना केली, त्याचा फायदा काय होत नाही ना. अहो सानोनी श्रीकृष्ण चरण, इंद्रादी देवाचे करते भजन, ते देवाचे मृत्यूग्रस्त पण त्या भजन त्याचे मरण गुणवाणी. अहो काही केलेले देव असतात, काही केलेले देव असतात. सेंद्री हेंद्री दैवते, सेंद्री हेंद्री दैवते, दैवते
आपुल्या पोटाची रडती पोटाची रडते मागती चिते अवदान मागती चिते अवदान आपले इथे आणि कापिरी आणि कापिरी मागती तिथे बुद्धी बुद्धी गेले आपल्या पोटाची रडते मागती तुझ्या सेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती बुद्धी की ते आपल्या पोटाची रडते मागतीशी त्या अवदान. अहो ज्या देवतांना आपण देवता म्हणतो खरे, पण ज्या देवतांना जर आपण भोजन जर दिलं नाही तर त्यांना भोजनाची सुद्धा पंचायत स्वतःच पोट भरण्याकरिता दुसऱ्याकडे ज्यांना हात पसरावे लागतात, ज्यांचं स्वतःच पोट भरण्याकरिता दुसऱ्याकडे आपले हात पसरावे लागतात, त्यांच्या पुढे आपण आपली काही इच्छा तरी काय करावी. अहो संसाराची किंवा असो किंवा परमार्थाची असो, विचार करा. संसारामध्ये प्रत्येक मनुष्य कोणती ना कोणती गोष्ट प्राप्त करण्याकरिता कोणाला ना कोणाला तरी शरण जातो. काही असो, आता शरण जाण्याकरिता तर कारण काही असो, एखाद्याची चुना संपला आला दुसऱ्याला शरण, नाव आहे का तुमच्याकडे, कृपा करा थोडीशी त्या कशा कशा करिता कोणाचं कोण कशा करिता आश्रय घेईन काय सांगता येत नाही. मग अशामध्ये जे स्वतःच स्वतः पोट भरू शकत नाही ते आपल्यासारख्यांचं जन्म मरण निवारण काय करू शकतात. म्हणून सेंदरी हेंदरी देव होते. आता मग काही केलेले देव असतात, काही झालेले असतात. आता केलेल्या देवतांमध्ये जर आणखी जर एक आपण विचार करायचा झाला तर एखाद्या घरामध्ये विचार केला, आता देवाची पूजा करायची, लग्नाचा काय वेळ असो किंवा मुलगा झाला असो, पूजा करायला निघाले. आता ते शेतामध्ये पूजा करायला निघाले, पण आता देवाची पूजा काय करायचं, आता तिथं काय मूर्ती काय तर त्यांनी तयार केली नसते, आले आणि कुठं काय एखाद्या ठिकाणी काय कुंकू वगैरे लावलेलं असेल, काय काय असेल ती दगड निवडला किंवा एखादा चांगला दगड चांगला दिसला, बाया तो बी दगड घे बघ, तो बी देव पूजायचा आपल्याला, त्या बी देवाला सोडायचं नाही. तर जाता जाता एवढे देव पुजतात, ते एवढे देव पुजतात, त्या देवांची नावं ह्यांना माहिती नसतात, पण पुस्तक मात्र नक्की. आता काही केलेले देव असतात आणि काही झालेले देव असतात. आता झालेल्या देवतांचा जर विचार केला तर आपण तर परलोकाचा विचार करायचा म्हटलं तर इंद्रादी देवांचा. आता खरं म्हणलं गेलं तर ते देव काय देव नाही, आड नावाचे देव आहे. विठ्ठल विठ्ठल आडनावाचे देव का बरं? कारण त्यांच्या देवत्वाला सुद्धा काही कालावधी आहे. मग त्या पुण्याची पावती सरी सवेची तुका म्हणे जाते पुण्यक्षर आधवती तुका म्हणे
संशय अधोगती. अहो मग त्या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उतरी येऊ लागती माघारी मृत्यू लोका. अहो काय स्वर्गी सांगू सुख पुण्य सरलिया लोटती दे. एकदा का तुमचं पुण्य संपलं की पुन्हा तुम्हाला तिथं स्वर्गामध्ये थरा नाही, पुन्हा तुम्हाला मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खल दुस्तारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम. अहो पुन्हा मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. पुन्हा मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर पुन्हा मनुष्य जन्म येईल. अहो पण मनुष्य जन्म पुन्हा का घ्यायचा का सोपं नाही ना. 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं. तेव्हा कुठं दुर्मिळ असा तो मनुष्य वेळा जन्माया किती वेळा जन्माया किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित म्हणून जीव भ्याला. अहो किती वेळा जन्म यावे किती वेळा पुन्हा या. आता आपल्या आता सर्व काय तर बालगोपाळ आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही शाळेमध्ये जाता. आता शाळेमध्ये रोज जातात, पण रोज जातात आणि विचार करतात कधी शनिवार येते आणि कधी रविवार येते, कधी सुट्टी भेटते आणि कधी काय ती दप्तर एकदा कोपऱ्यात टाकतोय आणि आपलं काय काय खेळ खेळतोय, कोणत्या नाना प्रकारचे खेळ खेळतोय. अहो विचार करा, जर शाळेमध्ये रोज जायला आपण स्वतः जर कंटाळत असू तर या संसारामध्ये किती वेळा जन्म यावे आणि पुन्हा जन्माला यायचं. त्या 84 लक्ष योनीमध्ये फिरायचं आणि एकदा का ते आता मनुष्य शरीर सुद्धा खूप दुर्मिळ आहे. मनुष्य जन्म भेटणं खूप भाग्याची गोष्ट आहे. आता कित्येक ठिकाणी म्हटलेले आहे की मानवी शरीर चांगलं नाही म्हणतात, काही ठिकाणी तर शास्त्रकारही म्हणतात शरीर दुर्गंधीचे ठार, शरीर दुःखाचे कोटर, शरीर विठ्ठल विठ्ठल शरीर दुःखाचे कोठार, 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 शरीर दुःखाचे तार, भोगाचे बाजार, शरीर दुःखाचे बाजार, शरीर दुःखाचे
भांडार, शरीरामध्ये कित्येक रोग आहेत, शरीर अपवित्र आहे, एवढं शरीरामध्ये अपवित्र एवढं नाही. खरं विचार केला आपण आपल्या शरीराला पाहतो, शरीरा पाहिल्यानंतर तुम्हीच विचार करा, समजा शरीराची जर चामडी जर निघाली आणि त्याच्या शेजारी जर कोण बसलं, एवढी त्या दुर्गंधी त्या शरीराची वाढते, एवढी दुर्गंधी वाढते, शेजारी कुणाला बसू वाटत नाही. एकदा का मनुष्य गतप्राण झाला आणि त्याची ती दुर्गंध सुरू झाली, शेजारी सुद्धा कुणाला बसू वाटत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एका ठिकाणी संत म्हणतात की शरीर चांगले नाही, शरीर दुर्गंधीचे ठार, शरीर अपवित्र आहे. पण दुसरी ठिकाणी तिथंच शास्त्रकार म्हणतात, संत म्हणतात की शरीर चांगले चांगले, शरीर उत्तम चांगले, सर्व सुखाचे भोसुले, शरीरे साध्य केले होय साधले परब्रह्म. अहो शरीराने जर साध्य करण्याचा प्रयत्न केला तर परब्रह्म सुद्धा प्राप्त करता येईल. म्हणून संत म्हणतात स्वर्गीचे आधार इच्छिता देवा, स्वर्गीचे आधार इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मांना, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. अहो स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे देव सुद्धा इच्छा करतात की मनुष्य जन्म प्राप्त व्हावा. मनुष्य जन्म का प्राप्त व्हावा, तर मनुष्य एकमात्र जन्म असा आहे की ज्या मनुष्य जन्मामध्ये देव होता येते. नुसते केलेले झालेले नाही किंवा असलेले देव, स्वतः परमतत्व प्राप्त करता येते, परमतत्वाची प्राप्ती करता येते. म्हणून स्वर्गीचे लोक सुद्धा त्या मृत्यू लोकामध्ये मनुष्य जन्माची इच्छा करतात. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देव होईल मनतीचे होती, देव होईल मनतीचे होती, परिपान चित्ती देह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईन देव तरिका तरिका चित्तीनं. तर नरदेह निदान लागणं हातामध्ये सुद्धा खूप आहे. 84 लक्ष योनीमधून मनुष्य जन्म प्राप्त होणं कठीण आहे. आणि मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर या जम्बू द्वीपामध्ये येणं कठीण आहे. जम्बू द्वीपावर आल्यानंतर या महाराष्ट्र राज्यामध्ये येणं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन या वारकरी संप्रदायामध्ये येणं कठीण. आणि वारकरी संप्रदायामध्ये येऊन सुद्धा या वारकरी संप्रदायाची धुरा हातात घेणं खूप कठीण आहे. अरे असे कित्येक तरी म्हणतात की महाराजाची मुलं सुद्धा महाराज होतात, असं काही होणं शक्य नाही. तर 3 प्रकारचा प्रकल्प पडतो की केलेले देव, झालेले देव आणि असलेले देव. आता केलेल्या देवाचा आपण विचार केला,
झालेल्या देवांचा विचार झाला. झालेल्या देवामध्ये आणि आता मनुष्यामध्ये काय फरक आहे? एवढाच फरक आहे की मनुष्य देहामध्ये आणि देवाच्या देहामध्ये एवढाच फरक आहे की त्यांचा देह आहे दिव्य आहे. आता त्यांना देव देव का म्हणतात? कारण त्यांचा देह दिव्य आहे. दिव धातूपासून देव हा शब्द तयार झाला आहे. दिव्य म्हणजे दिव्य. अहो त्या देवाला आता आपल्याला आता इथं बिल भरावं लागतं, त्यांना बिल सुद्धा भरायची गरज नाही. त्यांच्या स्वतःच शरीराचाच प्रकाश पडतो, त्यामुळे त्यांना काय बिल भरायची गरज पडत नाही. तर म्हणायचा हेतू काय? तर असलेले देव, केलेले देव आणि झालेले देव. तर शरण कोणाला जायचंय? तर असलेल्या देवापाशी जायचंय. पण असलेल्या देवामध्ये सुद्धा प्रकार आहेत. आता नाव तर काही सांगितलं नाही. आणि आपल्या भारतामध्ये जर आपल्या महाराष्ट्र किंवा संपूर्ण भारतामध्ये पाहिलं तर 5 देवतांना आपण प्रमुख मानतो. प्रमुख देवतांमध्ये भगवान विष्णू, भगवान महेश म्हणजे भगवान शंकर, भगवान गणेश, भगवान सूर्य आणि जगदंबा माता. या 5 देवतांना आपण शक्यतो मेन प्रमुख मानतो. आणि त्यांचेच काही संप्रदाय असतील जे खरे ज्या पृथ्वी तलावर जे आहेत, ज्यांचे संप्रदाय आहेत ते या 5 देवतांचे. जे भगवान विष्णूला म्हणतात त्यांना वैष्णव म्हणतात. जे भगवान शिवाला म्हणतात त्यांना शैव म्हणतात. जे भगवान गणेशाला म्हणतात त्यांना गणपत्य म्हणतात. आणि जे भगवान सूर्याला म्हणतात त्यांना सौर्य म्हणतात. आणि जे भगवान देवीला म्हणतात, जगदंबा म्हणतात, त्यांना कौंदरी म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अहो पण यांचा सुद्धा विचार केला तर मग शरण जायचं कोणापाशी? काय तर मनुष्याचं तर असं झालंय, मनुष्याने प्रत्येक त्याच्या दिवसानुसार त्याच्या देवतांची नियुक्ती केलेली आहे. सोमवारी शिवभोळा चक्रवर्ती, मंगळवारी अनादी अंबिका भगवती, बुधवारी आनंद आदवे नित्य निरामय, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. आणि गुरुवारी दत्ता दिगंबर हो स्वामी मला भेट द्या. मनुष्याने त्याच्या सोयीनुसार, त्याच्या प्रत्येक आवडीनुसार, प्रत्येक दिवसानुसार देव निवडलेला आहे. आणि प्रत्येक दिवसाच्या निवडून त्यांना कोणत्या ना कोणत्या त्याची पूजा करतात, अर्चना करतात, सुरू करतात. पण अशांना देवता प्राप्त होतच नाही. अहो तुकोबाराय म्हणतात की ऐका ऐका भाविक जन, व्हाल कोण कोण ते, तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मरावा. आता या ठिकाणी भाविक जन कुणाला म्हटलेलं आहे? तार्किक कुणाला म्हटलं आहे? जे प्रत्येक देवाला, आता जे सोमवारपासून रविवारपर्यंत ज्यांनी देवाची रचना केली आहे, देवा कोणत्या दिवशी कोणत्या दिवशी त्यांना आपण तार्किक म्हणायचं. आणि भाविक कुणाला म्हणायचं आहे? तुकोबाराय म्हणतात आम्ही एक वितजी श्रीपती. तुकोबाराय म्हणतात की आम्ही फक्त आणि फक्त पांडुरंगालाच मानतो आणि फक्त आणि फक्त पांडुरंगाचीच एक धरीलाची ती, एक धरीलाची ती, एक धरीलाची आम्ही रुक्माईचा पती. तुकोबाराय म्हणतात आम्हा भाविकांची याती एकविधची श्रीपती. अहो
एकाच कोणतं तरी भगवंताचं नाव घ्यायचं आहे, एकाच कोणापाशी तरी शरण जायचं आहे, एकाच कोणापाशी. नाहीतर व्हायचं कसं, सोमवारी नाव घ्यायचं एकाचं, मंगळवारी नाव दुसऱ्याचं घ्यायचं, आणि त्या मनुष्यावर जर एखादं संकट आलं, सोमवारची देवता म्हणायचे मंगळवारची येतील, मंगळवारची देवता म्हणतील ना बुधवारची मदत करतील, आणि बुधवारची देवता म्हणतील गुरुवारची देवता मदत. विनोदाचा भाग वेगळा की एका कोणत्या तरी देवताचं नाव घ्यायचं, एका कोणत्या तरी देवताची भक्ती करायची आहे. त्यामुळे तुकोबराय म्हणजे आम्ही भाविकांची अति एकविधजी श्रीपती. अहो तुकोबराय, तुम्ही म्हणताय ठीक आहे की भगवंतापाशी शरण जायचं, एका कोणत्या तरी देवापाशी शरण जायचं आहे. शरण जा उद्धार पांडुरंगा, शरण जा उद्धार पांडुरंगा, शरण जा उद्धार आल्यानं संसाराधारे पंढरपुरा, पांडुरंगा शरण जा उद्धार पांडुरंगा, शरण जा उद्धार पांडुरंगा. पंढरी शेजारी आल्यानो संसारा, आल्यानो संसारा उठा आलिया संसार जावे, उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. आल्यानो संसार, या संसारामध्ये आल्यानंतर भगवंताला शरण जायचं आहे. भगवंताला शरण का जायचं आहे? अहो भगवंताला शरण गेल्यानंतर फायदा काय? जायचं शरण कुणाला? देवाला शरण जायचे. मग तुम्ही देवाला, देवीला शरण जा, पांडुरंगाला जावा, भगवान शंकराला जावा, पण जा, पण एका कोणा तरी शरण जावा. शरण जा, पांडुरंग राहायला जावा. अहो शरण जायचंय, शरण जायचंय, पण कसं जायचंय? शरण जायचंय, पण जायचंय कसं? शरण जायचं सुद्धा काहीतरी नियम आहेत. काया वाचा मनाने शरण जायचं आहे. सर्व तुकोबाराय म्हणतात म्हणून शरण जावे, सर्व हवे देवाचे, सर्व भावाने देवाकडे शरण जायचं आहे. तर सर्व भावाने, भावाने म्हणजे काय? अहो भावाने जायचं म्हणजे काय? स्वतःच्या भावाला घेऊन जायचंय का? सहोदराला बरोबर घेऊन जायचंय काय? कायेनं वाचेनं मनानं. आता भाव शब्दाचा अर्थ काय झालं तर विश्वकोशामध्ये भावाचे 43 अर्थ आहेत. भाव शब्दाचे काही ठिकाणी म्हणायचा अर्थ झाला तर असं म्हणण्याचा माझा भाव नव्हता. म्हणजे या ठिकाणी भाव शब्दाचा अर्थ काय झाला? तात्पर्य, असं माझा म्हणण्याचा भाव नव्हता. आता एखादा मुलगा दुकानात गेला वस्तू काय घेण्याकरिता, म्हटलं काका या वस्तूची किंमत काय, या वस्तूचा भाव किती? म्हणजे या ठिकाणी भाव शब्दाचा अर्थ झाला किंमत. काय भावाने वस्तू दिली बाबा म्हणजे किंमत झाली. आता या ठिकाणी भाव घ्यायचा, पण कसं घ्यायचा? आवडीने घ्यायचे, आवड घ्यायची आहे. अहो पण ठीक आहे, पण जायचंय कसं? सर्व भावाने म्हणजे नेमकी काय जायचं? कायेने जायचं, वाचेने आणि मनाने. काया वाचा मनाने म्हणजे काय? कित्येक तरी लोक आहेत, कित्येक जणांची सेवा करतात, कायेने सेवा करतात, पण मनाने महाराज त्यांच्या डोक्यामध्ये दुसरे विचार चालू असतात. आता कित्येक लोक आहेत, आता सरकडे महाराजांना तर अनुभव असेल, गुरुवार यांना, संस्थेमध्ये कित्येक तरी लोक आहेत, कित्येक तरी विद्यार्थी आहेत. एवढा भाव आणतात, एवढा भाव आणतात बरं का, एवढा भाव आणतात की गुरुची सेवा करण्याचा एवढा भाव आणतात, गुरुच्या पुढं पुढं करतात, गुरुचे पाय चेपतात. पण मनामध्ये त्या गुरुला एवढ्या शिवा देतात, एवढ्या शिवा देतात, काय मिळालंय आमच्याकडून आणखी बारक्यापासून आमच्यापासून सेवा करून देते, खायला प्यायला बरोबर देत नाहीत. त्याला खायला चांगलं असं ना, किती का चांगलं असं ना महाराज, पण ते घरी फोन केल्याशिवाय राहतच नाही. घरी फोन केला घरच्या काय करायला बाळा, काय करायला म्हणजे काय? खायलोय कुटके, शिळे कुटके खायलोय. आता खरं पाहिलं गेलं तर ते शिळे कुटके खाण्यासाठी कित्येक जणांची भांडणे लागतात. आता आमचा अनुभव आहे संस्थेमध्ये. आता संस्थेमध्ये आम्हाला पैसे घेत नव्हते बाबा, आणि चपाती काय राहिली असेल त्याचे कुटके करायचे, आणि ते कुटके खाण्यासाठी लोकांची भांडणं असायची. आणि हे बोलण्याचं काय, ते त्यांना काय ते आवड नसती तर राहायची, आणि आवड नाही म्हणून त्याचं खापर महाराजावर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कित्येक तरी लोक आहेत कायेने देवाची सेवा करतात, कायेने देवाची सेवा करतात. आता विचार केला तर वारीला आता कित्येक लोक आलेले आहेत,
वारीने ते कायेने आले, त्यांच्या शरीराने आले ते वारी करतात, पण मनाने आले नाही. मनाने त्यांच्या विचारामध्ये आता घर कसं होईल, आपण निघालो तर कसं होईल कसं होईल. हा निघूस तर घरी फोन करतो, म्हणतो म्हशीला पाणी पाजलं का, म्हशीला चारा दिला का, एवढं म्हणजे त्याचं निघूस तर. अहो आपली आवा सासू निघाली नंतर वेशीपर्यंत जाऊस तर पुन्हा येते. अभंग चालू आहे महाराजाचा, तर महाराजांनी वर्णन केलं. वेशीपर्यंत जाऊस तर पुन्हा घरी येते आणि तिच्या सुनेला काहीतरी प्रश्न विचारते. म्हणण्याचा एवढाच उद्देश. कायेने कित्येक तरी भगवंताची सेवा करतात, भगवंताची प्रार्थना करतात, भगवंताची पूजा करतात, पण मनाने मात्र भगवंताची पूजा करत नाहीत, भगवंताची सेवा करीत नाहीत. अहो मनाने या वारीला येत नाहीत, मग कायेने सुद्धा सेवा केली पाहिजे आणि मनानेही केली पाहिजे. एवढंच नाही, वाचेने सुद्धा केली पाहिजे. कित्येक लोक आहेत वारीला चालतात ते कायेने म्हणजे शरीराने वारीला चालतात, शरीराने पायाने ते वारी करत चालतात, मनाने सुद्धा भगवंताकरिता आलेले आहेत, पण महाराज वाचेने काही बोलतच नाही, मग भगवंताची सेवा केली पाहिजे. कशी केली पाहिजे? कायेनेही, वाचेनेही आणि मनानेही. म्हणून सर्व भावाने करायची. म्हणजे कशी करायची? शरीराने सुद्धा भगवंताचंच नाम गायचं, मनाने वाचेने भगवंताचंच नाव गायचं, मनाने सुद्धा भगवंताचाच विचार करायचा आणि शरीराने सुद्धा भगवंताची सेवा करायची. या संपूर्ण आता भगवंत सर्व ठिकाणी आहे, चढी स्थळी काष्टी पाष्टांनी भगवंत सर्व ठिकाणी, सर्वांची सेवा. नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. भरोनी उरला चराचरी, भरोनी उरला चराचरी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. भरोनी उरला चराचरी, भरोनी उरला चराचरी, देव नटला नाना परी, नाना परी. देव नटला नाना परी, भुरोनी उरला चराचरी. अहो भगवंत सर्व ठिकाणी आहे, सर्व आहे. म्हणजे हे सर्व प्राणी मात्र म्हणजे भूत मात्र म्हणजे भगवंत आहे आणि भगवंत सर्वांची सेवा करायची आहे. अहो ठीक आहे, तुम्ही म्हणताय की भगवंताची सेवा करायची आहे, भगवंताला शरण जायचं आहे. आपण भगवंताला शरण गेल्यानंतर फायदा काय? अहो प्रत्येक मनुष्याला मात्र कोणती ना कोणतं कार्य करताना त्याचा फायदा तो लाभ पाहतो. नवे भगवंताची सेवा करण्याकरिता, देवाची सेवा केल्यानंतर, देवाला शरण गेल्यानंतर आपल्याला फायदा काय होणार आहे याच्यावरून तर देवती शरण जातात. अभंगाच्या दुसऱ्याच्या तो हा उतरीला पारा, तो हा उतरीला पार, तो हा उतरीला पारा, तो हा उतरीला पार, 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 तो हा उतरीला
तर भगवंताला शरण जाण्याचा फायदा काय? तर आपण त्याच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, तो हा उतरेल पाल भव दुस्तर नदीचा. भगवंताला शरण घेण्याचा फायदा तर काय? तर भवनाम संसारापासून, भवनाम नदीपासून भगवंत तुमची सुटका करतो. अहो त्या नदीला साधी सुधी समजू नका. स्वतः भगवंत म्हणतात, दैवी हे शगुणमयी मम माया तुरतया मामेव प्रपद्यते माया मिताम तरंती ते. अहो ही माझी दैवी हे शगुणमयी त्रिगुणात्मक जी माझी माया आहे ती पार पडण्याकरता एवढी सोपी समजू नका. येथ एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच गडी सरले माया. अहो ज्ञानोबराय म्हणतात ते तर एकच लीला तरले, तर एकच व्यक्ती आहेत, एकच समूहाची व्यक्ती आहे जे इथे तरले, ज्यांचा उद्धार झाला. कोण? जे सर्व भावे भजले, म्हणजे सर्व भगवंताला सर्व भावाने भजले. आणि बाकीचे जे ऐलीच गडी सरले माया जाळाले, बाकीचे सर्व त्या मायाजाळामध्येच अडकून राहिले. कित्येक जण आहेत की स्वतःच्या सामर्थ्याचं अनुवादन करून, स्वतःचं सामर्थ्य सांगून कित्येक जण आहेत या भवनाम संसारामध्ये, भवनाम नदीमध्ये तरण्याचा प्रयत्न करायला गेले. आपण कित्येक त्या नदीमध्ये बुडाले, त्यांचं किती बुडाले त्यांचा पत्ता नाही. आम्हा आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आता मेला पंजा मेला बाप मसना गेला. आता मेला पंजा मेला बाप मसना गेला. आता मेला पंजा मेला, आता मेला पंजा मेला बाप मसना गेला. आता मेला पंजा मेला, आता मेला पंजा मेला बाप मसना गेला. कधी कधी ना तू तोय पैदा झाला, कधी कधी तू तोय पैदा झाला, कधी कधी ना तू तोय पैदा झाला, कधी तू तोय पैदा झाला. उठा उठा जागेवा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचून दुसरे तुझ्या ठाव नाही पोटी. अहो आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातो पंथी तोही तैसा झाला. अहो असे कित्येक तरी लोक आहेत. अहो तुम्ही म्हणताय हा जन्म जर आपला पहिला असेल तर असं तुमचे चुकीचं आहे. असे कित्येक तरी जन्म आपण घेतले असतील, कित्येक तरी 84 योनीमध्ये आपण फिरून आलो असेल, आणि कित्येक तरी वेळा मनुष्य जन्मामध्ये पुन्हा येऊन काबार कष्ट केला असेल, पण पुन्हा शेवटी एक मात्र अंत म्हणजे शेवटी म्हणजे ते काय? खोटं. शेवटी अंत म्हणजे मरण भेटणार. पण ते मरण कशाचं? संसारामध्ये. खरं मरण ते फक्त संसारामध्ये. खरं जर पाहिलं गेलं तर परमतत्वाची प्राप्ती झाल्यानंतर त्याला मरण रूपी संसारापासून, भवनाम संसारापासून सुटका भेटते. अहो मग फल काय आहे भगवंताला शरण जाण्याचं? तर भवनाम संसार रूपापासून त्याची सुटका होते. अहो भवनाम संसार कोणता? संसार कोणता? हे संसार त्या मनुष्याच्या पाठीमागे लागतो कसा? रामायणामध्ये त्या भवनाम संसाराचे 7 पाश सांगितलेले आहेत. जन्मपाश, कर्मपाश, मायापाश, मोहपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश आणि जन्मपाश 7वा. या 7 पाशांपासून सुटका, भगवंताच्या नामापासून या 7ही पाशापासून सुटका होते. आता कित्येक संसारामध्ये जर विचार केला तर कित्येक जण बायका मुली आहेत, संपत्ती, याला संसार मानतात. कित्येक जण आहेत पण नाही, आपण संसार या ठिकाणी आहे. आता महाराज पाठीमागचं प्रमाण देऊन गेले, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित. या ठिकाणी संसार मानलाय कोणता? तर जन्म मरण रूपी संसार मानलाय. मनुष्याचा जन्म झाल्यानंतर हे 7 पाश त्याच्या पाठीमागे लागतात, आणि या 7ही पाशांची निवृत्ती नामाने या 7ही पाशांची निवृत्ती होते. अहो ठीक आहे, या 7ही पाशांची निवृत्ती होते, पण तुम्ही म्हणताय पण कशावरून?
देवता भगवंत शरण गेल्यानंतर तुमची सुटका करतील हे कशावरून? काहीतरी उदाहरण आहे का? तुम्ही कशावरून म्हणताय? बहु खूप करुणावंत बहु तुकोबाराय म्हणतात बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जप. अहो तो भगवंत अतिशय करुणावंत आहे, दीनवत्सल आहे, भक्त कृपाळ आहे. भक्ताकरिता भक्तासाठी खूप दीनवत्सल आहे, खूप कृपाळ आहे. अहो भक्तासाठी तर त्याचा जीव हळहळत. अहो एवढा कृपाळ आहे, एवढा कृपाळ आहे की भक्ताने त्याच्यावर जर संकट आलं तर कधी ते देवाचं नाव घेईन, कधी देवाला नाव घेईन, ही हळहळ स्वतः देवाला लागते. अहो भक्ताने त्या देवाचं नाव घ्यावं म्हणून देव सुद्धा तळमळतो. देवाला सुद्धा वाटतं की त्याने माझं नाव घ्यावं, मला बोलवावं. विठ्ठल विठ्ठल अहो खूप करुणावंत भगवंत आहे, खूप करुणावंत आहे. अहो पण कशावरून? अहो स्वतः भगवंत प्रतिज्ञा करीतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य तुम्ही. अहो शरण जाण्याकरिता स्वतः भगवंतच योग्य आहे. आणि जो सुद्धा भगवंताचं नाम घेतो स्वतः भगवंत प्रतिज्ञा करतात, अनन्यश्चेता सततम यो माम स्मरति शरण. जो माझं नित्य स्मरण करतो त्याचं मी जन्म मरण निवारण करतो. त्यांना या जन्ममरण रूपी या संसारापासून, या भवनाम रूपी संसारापासून, या भव नदीपासून मी त्यांची सुटका करतो. स्वतः भगवंत प्रार्थना करतात, कृष्ण कृष्णते कृष्णती यो माम स्मरति नित्यश जलंबित्वा यथापदो. जो भगवंताचं कृष्णाचं स्मरण करतात, ज्याप्रमाणे सरोवरावर ते कमळाचं पान सरोवरावर अलगद तरंगलेलं असतं, त्याला जलाचा स्पर्श देखील होत नाही, त्याप्रमाणे भगवंत त्या भक्ताला त्या भवनाम रूपी संसारापासून, भवनाम रूपी त्या सागरापासून, त्या नदीपासून अलगद बाहेर काढतो. म्हणून फक्त करुणावत्सल तो दीनदया खूप करुणावंत आहे. अहो म्हणण्याचं उदाहरण म्हणण्याचं झालं तर खूप आहे. हो उदाहरण देण्याचं तर नाम घेता भगवंताचे. अहो भगवंताचं नाम घेतल्यानंतर नाम घेतसे नामे गजेंद्र तारीला देवे मोक्ष पदांनीला. अहो गजेंद्र नामक हस्ती होता, गजेंद्र नामक हस्ती होता. सहस्त्र वर्षामध्ये त्याला जलाशयामध्ये सरोवरामध्ये क्रीडा करण्याकरिता गेला. गजेंद्र तो हत्ती सहस्त्र वर्ष सुरहरे सांडीला कोणी नाही साथ अंतिम वाट पाहे बिनी तुझी.
अहो सुरहरे सांगितले, त्याच्या आप्तेष्टांनी त्याला सोडून टाकलं. गंजित नामक हस्ती त्या सरोवरामध्ये गेल्यानंतर, सरोवरामध्ये क्रीडा करता गेल्यानंतर त्या एका नकराने त्याला पाहिलं. आता पूर्वजन्मीचं काय त्यांचं वैर होतं म्हणून त्यांनी त्या नकराचा पाय धरला आणि पाय सोडलाच नाही. आता पाय सोडला नाही त्यांनी खूप प्रयत्न केला. आता ताकद त्याच्यामध्ये खूप होती, खूप प्रयत्न केला, पण जलाशयामध्ये त्या नकराची, म्हणजे त्या नकराची ताकद खूप. जलचरांना जलाशयामध्ये खूप ताकद असते. खूप प्रयत्न केला, त्याच्या शिफ्टीला धरून त्याच्या आपतिष्टाने सुद्धा खूप प्रयत्न केला. असं त्यांचं ते तुंबळ युद्ध सहस्त्र वर्ष चाललं, 1000 वर्ष ते चाललं. पण कितीही प्रयत्न केला तर त्यांना मकर काय त्याला सोडायला तयार नाही. खूप प्रयत्न केलं. शेवटी त्याच्या आपतिष्टांनी त्यांनी विचार केला, आता काय पिकलेलं पाणी आता शेवटी इथं जाणारच, याच्याबरोबर आपण तरी कसे जायचं. त्यांना खूप वाईट वाटलं, निघून गेले. आता मी विचार केला, आपण आपल्या संपूर्ण आयुष्याचं काबड कष्ट केलं, यांच्यासाठी जगलो, पण अंत काळामध्ये आल्यानंतर यांनी कुणीही माझ्याजवळ आले नाही. अंत काळामध्ये यांनी मला सोडून दिला. कोणी नाही, कोणीच नाही. अहो शेवटी तसंच एकटं सोडलं. पण त्यांनी विचार केला, अहो ठीक आहे, यांनी सर्वांनी मला सोडलं असेल, पण ज्याने कोणी ही सृष्टी निर्माण केली, ज्याने कोणी मला निर्माण केलं, तो तर मला सोडणार नाही. अहो त्या नकराला भगवंताचं नाव देखील माहिती नव्हतं, पण ज्या जलाशयामध्ये ते कमळ तोडलं आणि कमळ त्या आकाशामध्ये टाकून म्हणलं, अरे कोण या जगाचा नियंता असेल, मी हा गजेंद्र तुला हाक मारत आहे, तू लगेच धावून ये. अहो त्या हाक मारली का म्हणजे भगवंत स्वतः निघून आले. भगवंत स्वतः आले, पण भगवंताला त्या गरुडाचा वेग सुद्धा पसंत आवडला नाही. अहो गरुडाचा वेग म्हणायचं झालं तर किती, मनुष्याची पापणी तीनदा झपकते, तीनदा पडते, तेव्हा त्या 3 पापणीमध्ये ते गरुड भगवंत त्या संपूर्ण सृष्टीला 3दा फेरा मारतात. एवढी ते गरुड भगवंताचा वेग, एवढा वेग असताना भगवंताला त्यांचाही वेग पसंत आवडला नाही आणि तसेच अनवाणी पायी आले. शेवटी तिथे आले आणि त्या गजेंद्राचा उद्धार केला. अहो गजेंद्राचा उद्धार केला ते केला, बरोबर त्या नकराचाही उद्धार झाला. म्हणण्याचा माझा एवढा उद्देश की भगवंताने त्या नकराचा उद्धार केला, गजेंद्राचा उद्धार केला, पण लक्ष्मी मातेने विचार केला की अहो देवा, तुम्ही लक्ष द्या, तेव्हा तुम्ही त्या गजेंद्राचा उद्धार केला, ठीक आहे, आपण गजेंद्राने तुमचं तर नाम उल्लेख केलाच नव्हता. गजेंद्राने तुमचं नाव तर घेतलं नव्हतं, मग तुम्ही उद्धार केला. त्यावेळेस भगवंत म्हणतात, जरी गजेंद्राने माझ्या नामाचा उच्चार केला आहे तरी गजेंद्राने जरी माझ्या नामाचा उल्लेख केला नसेल तरीही, पण त्यांनी माझ्या आहे ना निराकार रूपाचं, आकाररहित रूपाचा उच्चार केला, त्याच्यामुळे मी तिथे गेलो. म्हणजे भगवंताला आपल्या भक्ताचं एवढा कृपाळ आहे. अहो भक्ताला जर थोडीही इजा झाली तर देवाला सहन होत नाही. अहो ठीक आहे, भगवंत खूप कृपाळू आहे. भगवंताचं नाव जरी घेतलं नाही, बघा फक्त भगवंताचा विचार जरी केला तर भगवंत तुमच्या समोर उभा राहतो. असे कित्येक तरी उदाहरण आहेत. महाभारतातील पांचाळीचं घ्या, द्रौपदी मातेचं उदाहरण घ्या. भगवंताचं नाव घेतल्यानंतर भगवंत तिथे त्यांच्या समोर उभे राहतात. अहो कुठे द्वारका, कुठे ते पांडव कुठे थांबलेले आणि ते अशा मध्ये असताना सुद्धा भगवंताचं नाव घेतल्या भाग्येश्वर शिवणी धावणीया संप फोडी, धावणीया संप फोडी, धावणीया संप फोडी, भाग्येश्वर शिवणी धावणीया संप फोडी, धावणीया संप फोडी, धावणीया संप फोडी. हाकी सर शिवडी भगवंताला हाक माहित. अहो हाक नव्हे, भगवंत एवढा व्याकुळ झालेला असतो, भक्ताला मिळण्याकरिता एवढा व्याकुळ झालेला असतो की कधी भक्त त्या भगवंताचं नाव घेतो आणि भक्त तिथं त्याच्या समोर उभा राहतो. म्हणून भगवंताला शरण जायचं. कोणी शरण जायचं? मनुष्याने शरण जायचे.
कुणाकडे शरण जायचंय? देवापाशी शरण जायचंय. कुणापाशी? भगवंतापाशी शरण जायचंय. शरण घेण्याचा फायदा काय? तर शरण गेल्यानंतर भगवंत तुमच्या जन्म मरण रूपी संसारापासून तुमचा उद्धार करतो. तुम्हाला या भवनाम नदीपासून तुमचा सुटका करतो. अहो ठीक आहे देवा तुकोबरा, तुम्ही म्हणता खरं, तुम्ही एवढं सगळं म्हणता कशावरून? अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे माझे हाती, तुका म्हणे माझे हाती, तुका म्हणे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट. अहो कशावरून सांगतोय? हा अनुभव आम्ही स्वतः घेतला, अनुभव घेतला, त्याच्यामुळे तुमच्या समोर हा झालेला अनुभव आम्ही प्रगट करत आहोत. डोबार कुमाई झाला. डोबार कुमाई हरे जय जय डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई जय जय डोबार कुमाई
का म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तुकोबाराय त्यांचा झालेला अनुभव सांगतात. तुकोबाराय आता कित्येक जरी म्हणतात की कशावरून सांगतात. तुकोबाराय म्हणतात की आधी आम्ही अनुभवले आणि पुन्हा तुम्हाला आम्ही सांगत आहोत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शरण कोणी जायचं आहे? मनुष्याने शरण जायचं आहे, कारण मनुष्याला शक्य आहे. शरण कोणाकडे जायचं आहे? तर देवताकडे, देवांकडे शरण जायचं. पण कोणत्या देवताकडे? भगवंताकडे. आता तुम्हाला देवता माहितीच आहेत, तुम्हाला सांगितलेले आहेत. तर देवापाशी शरण जायचं आहे. केलेल्या किंवा झालेल्या देवतापाशी जे आहेत, असलेले आहेत, त्यांना शरण जायचं आहे. आणि त्यांना शरण गेल्यानंतर फायदा काय होईल? तर जन्म मरण रूपी या संसारापासून, या भवबंधापासून, या भवनाम रूपी संसारापासून, सागरापासून, नदीपासून तुमची सुटका होईल. हा फायदा आहे. तो भगवंत अतिशय करुणावंत आहे. बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम लिहा. अहो ज्याचं नाव अनंत आहे, ज्याचा अंत नाही. अहो नवे नवे असं म्हणायचं, प्रत्येकाच्या करुणेला काही अंत असतो. प्रत्येकाच्या करुणेला काही अंत असतो. तुकोबारायांनी बहु आहे करुणावंत अनंत हे नाम का कारण सांगितलं? इथे अनंत हे नाम का टाकलं? तर याचं कारण आहे की ज्याच्या करुणेला अंत नाही. अन म्हणजे नाही, शेवट म्हणजे अंत. अंत ज्याच्या करुणेला अंत नाही असा तो भगवंत जो करुणावंत आहे, की ज्याला शरण गेल्यानंतर तुमचा जन्म मरण रूपी संसार पासून तुमची सुटका होते. झालेली सेवा वैकुंठवासी गुरुवर्य गणपत महाराज जवळेकर, तसेच आमचे ज्यांच्यापाशी आम्ही विद्यार्जन केले ते गातामूर्ती गुरुवर्य हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज राऊत असतील, तसेच हरिभक्तपरायण पद्मकर महाराज पाटोळे असतील, तसेच ज्यांच्यापासून आम्ही आणखी शिकत आहोत ते आमचे गुरुवर्य आमचे भीमाशंकर महाराज वाघोंडे पाटील गुरुजी असतील, तसेच आमचे मित्र महेश महाराज असतील, तसेच ज्यांच्यापासून आम्हाला एक चांगले 2 शब्द चांगले शिकायला मिळतात ते आमचे सुभाष महाराज असतील, तसेच मृदंगाला जे अतिशय चांगले साथ करतात त्यांचे चिरंजीव धनंजय महाराज असतील, तसेच आमचे गुरुवर्य सरकटे महाराज असतील, तसेच ज्यांचं आमच्या परिवारावर अतिशय नितांत प्रेम आहे जे आमचे कालिदास काका असतील, आमचे दादा महाराज असतील, तसेच आमचे आबा असतील, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तून, तुम्हा माता माऊलींच्या बालगोपालांच्या चरणी नतमस्तून मी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हा विनेकरी या बोलिलेले पुरे वेळे वापुरे उत्तरो नाही उच्चारिला भिकालन्या फुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा का बाळा बंदी करा. ऐका दोन